नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहा, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे प्रामुख्याने इथं शेती केली जाते. पण शेतीबरोबरच तेवढंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे पशुपालन, आणि तेही तितक्या प्रमाणात केलं जातं. म्हणून जेव्हा शेती आणि पशुपालन हे एकत्रितपणे केलं जातं तेव्हा उत्पादन क्षमतेत निश्चितच वाढ होते आणि शेतकऱ्यांची आर्थिक जी आहे त्यांना उत्पन्न ते नक्कीच वाढतं. पण शेती आणि पशुपालनामुळं बऱ्याच वेळेला त्यामधून काही वायू उत्सर्जित होत असतात, ज्यामुळे वातावरणामध्ये तापमान वाढ होते. आणि त्या वायूंना आपण हरितगृह वायू अर्थात ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतो. त्यापैकी एक महत्त्वाचा असा गॅस म्हणजेच मिथेन. आणि मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षाही जास्त प्रभावी असा हरितगृह वायू आहे. त्यामुळे जेव्हा वातावरणात त्याची वाढ होते त्यावेळी निश्चितच मनुष्याच्या आरोग्यावर, जनावरांच्या आरोग्यावर आणि शेतीवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्याला आढळून येतात. आणि त्या अनुषंगानेच आजचा आपला विषय आहे मिथेन उत्सर्जनामुळे जनावरांवर होणारा विपरीत परिणाम आणि ते टाळण्याचे उपाय. याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पुण्यातील उरळी कांचन इथे बायफच्या पशुपोषण आणि पशु आहारशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर मनोज कुमार आवारे सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं कृषी दर्शन या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की मिथेन उत्सर्जन म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे होतं. पशुपालन हा जरी एक व्यवसाय म्हणून आपण पाहत असलो तरी तुम्हाला माहीत आहेच की आपण जेवढी भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणतो, आणि पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून पशुव्यवसाय किंवा पशुपालन व्यवसाय केला जायचा. परंतु कालांतरानं ह्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आजच्या घडीला हे एक रोजगाराचं स्रोत, म्हणजे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, रोजगाराचं स्रोत म्हणून पशुपालन व्यवसाय पुढे आलेला आहे. आणि नक्कीच गेल्या काही दशकांमध्ये जर आपण पाहिलं तर ह्याचा चांगला असा परिणाम शेतीवरती सुद्धा होतो आहे. कारण ह्यातीलच काही, जसं आता काही जनावरं असतील किंवा काही यातले संशोधनाचे भाग आहेत, त्याचा उपयोग करून शेतीसुद्धा सुधारली जाते. आणि आपल्याला माहिती आहे की आता मनुष्यासाठी जे काही अन्नधान्य लागतं त्याच्यासाठी आपण शेती करतो. परंतु जे काही प्रथिनाचे माध्यमं लागतात तर ही प्रथिनाची माध्यमं मिळवण्याचं एकमेव साधन म्हणजे जनावर. तर त्या जनावरं जसं की आपण दूध पितो, अंडी आहेत, मांस आहे, चिकन आहे, तर ह्या सर्वांचा स्रोत म्हणून आपण जनावरांकडे पाहतो. म्हणून पशुपालनसुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे. आणि पशुपालन आणि शेती हे दोन्ही जर पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. परंतु ही जरी बाजू असेल तरी दुसरी बाजूसुद्धा आपल्याला ज्ञात पाहिजे किंवा त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. ती म्हणजे कुठली, की ह्या जे शेती करतो किंवा आपण पशुपालन करतो ह्याच्यामध्ये काही हरितगृह वायू बाहेर पडतात, ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो. आणि त्यापैकी हे GHG म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचे आहेत, त्याच्यामध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन जर म्हटलं तर आपण मिथेन ह्या वायूचं आहे. जवळपास या हरित वायूमध्ये 59 ते 60% इतक्या प्रमाणात उत्सर्जन हे मिथेनचं होत असतं. आणि त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे तर पशुधन आहे. म्हणून ह्या दोन्ही बाबी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज जर तुम्ही जागतिक पातळीवर विचार केला तर चायना आणि अमेरिका हे दोन म्हणजे देश सोडले तर तिसरा नंबर भारताचा लागतो या ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्याच्यामध्ये मिथेनचं जास्ती प्रोडक्शन असण्यामध्ये. त्याचं कारण आहे आपल्याकडे असणारं पशुधन. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये खूप मोठा म्हणजे वाटा जो आहे तो मिथेनचा आहे. मग मिथेन उत्सर्जनाचे स्रोत कोणते कोणते आहेत. पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे किंवा हवा आहे आणि समुद्राच्या आसपासचा भाग आहे, म्हणजेच थोडक्यामध्ये पर्यावरणाचं जे तापमान आहे ते वरचेवर वाढत जातं आहे. त्याच्यामध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर 1850 पासून 2024 आत्ता सुरू आहे, इतक्या वर्षांमध्ये जवळपास सरासरी तापमान जे आहे ते 1 अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे पृथ्वीचं. तर तुम्ही विचार करा की 2050 पर्यंतचे प्रिडिक्शन्स असे सांगतात की तेच तापमान 1.5 इतकं अंश सेल्सिअसनी वाढण्याची शक्यता आहे. आता हे कशामुळे होतं, म्हणजे कारण काय आहे की जे
हरितगृह वायू ज्याला आपण म्हणतो, आणि त्यातल्या त्यात प्रामुख्यानं जनावर ज्यावेळी काही खातं ते पचवण्याची प्रक्रिया करत असताना एक त्याच्या शरीरांतर्गत एक किण्वन प्रक्रिया होते ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो, तर एंटरिक मिथेन फर्मेंटेशन. तर त्याच्यामध्ये काही सूक्ष्म जीवाणू असतात प्रोटोझोआ जे की हायड्रोजन तयार करतात. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजनपासून मिथेन तयार होतो. म्हणजे एक साधा असं त्याच्यामध्ये लॉजिक आहे. परंतु ह्याचाच प्रादुर्भाव असा होतो की इतक्या प्रमाणात जो मिथेन बाहेर पडतो आहे त्याच्यामुळं आपल्याला 2 स्रोत प्रामुख्यानं सांगता येतील मिथेनचे. एक म्हणजे जनावरं किंवा पशुधन आणि दुसरं म्हणजे शेती. तर पशुधनामध्ये प्रामुख्यानं हा जो पोटात तयार होणारा गॅस आहे ते एक आहे. दुसरं आपण शेण ज्या पद्धतीनं आत्ता उकरड्यावर टाकतो किंवा फेकून देतो आणि त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्यातून पण मिथेन होतं, हा दुसरा स्रोत झाला. तिसरा स्रोत जो पशुधनाच्या बाबतीत आहे, जी नॉन प्रोडक्टिव्ह ॲनिमल्स म्हणतो की ज्याच्यापासून आपल्याला प्रोडक्शन काही भेटत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर नर जे आहेत त्यांचं, कारण त्यांचं मग त्या पद्धतीनं आहार प्रणाली व्यवस्थित केली जात नाही आणि त्याच्यामुळे मिथेन जास्त होतो. प्रामुख्याने हे 3 कारणं मिथेन उत्सर्जनाचे स्रोत म्हणून पशुपालनाचे आहेत. तसेच शेतीमधला जर विचार केला तर भाताची शेती आहे, त्यानंतर माती आहे आणि त्यानंतर जे फर्टिलायझर ज्याला म्हणतो आपण, खताचं जे नियोजन केलं जातं त्यातूनसुद्धा मिथेन वायू जनरेट होतो. आणि चौथा जो आहे तो म्हणजे की अशा विविध जे काही काड असतील किंवा पिकांचे अवशेष आहेत ते बऱ्यापैकी जमिनीत जाळले जातात, तर त्यातून सुद्धा प्रदूषण होतो आणि वायू तयार होतो. सर, मग आता मिथेन उत्सर्जनाचा मनुष्याच्या आरोग्यावर म्हणा किंवा जनावरांच्या आरोग्यावर कशा प्रकारे दुष्परिणाम होतो? प्रामुख्यानं 2 पद्धतीत आपल्याला दिसतील. एक म्हणजे हवामानातील बदल आणि दुसरा कृषी प्रणालीतील बदल. तर हवामानातील जो बदल आहे तो आत्ता आपण पाहतोय, इतकं क्लायमेट चेंज होतं आहे. त्याच्यामुळं काय आहे की जो पावसाळा हिवाळा म्हणतो, परंतु आता हिवसाळा म्हणायची वेळ आली. म्हणजे चेष्टेचा भाग सोडून द्या, परंतु पाऊस किंवा पर्जन्यमान बदल हे क्लायमेट चेंजचं एक साईन आहे किंवा सिम्पटम आहे. तर त्या पद्धतीनं हवामानातील बदल हा मुख्य दुष्परिणाम आहे. आता ह्या दुष्परिणामाचा दुसरा परिणाम मनुष्य जातीवरती किंवा जनावरांवरती असा होतो की विविध रोगांचा प्रसार होतो. काही वेक्टर बॉर्न डिसीजेस असतात किंवा रोग असतात, काही विषाणूयुक्त असतात, त्याला हे पूरक वातावरण बनतं क्लायमेट चेंज झाल्यामुळं आणि अशा पद्धतीचं रोग प्रसारण होतं. आणि ह्याचाच एक परिणाम म्हणून जर जनावरांचा किंवा पशुधनाचा विचार केला तर त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी किंवा आपण ज्याला म्हणू की त्यांची जी योग्यता आहे, ज्यांचं दूध देण्याची क्षमता असेल किंवा चिकन अंडी किंवा ह्याचं प्रमाण असेल ते कुठंतरी कमी पडतं. म्हणजे त्यांच्यात पोटेन्शियल आहे. कारण काय होतं, बदलत्या हवामानानुसार त्यांच्यावरती एक प्रकारचा त्राण येतो. जसं माणसामध्ये सुद्धा या क्लायमेटचा त्राण येतो आहे, त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त ऊर्जा ही त्याच्यामध्ये खर्च होते. तर अशा पद्धतीनं हा एक परिणाम आपल्याला दिसतो. आणि आणखी एक महत्त्वाचं जर शेती प्रणालीवरती म्हटलं तर आजकाल तुम्ही पाहताय शेती बिनभरोशाची म्हणतो आपण किंवा शेतकरी म्हणतात. त्याला कारण आहे की हा जो काही वातावरणातील बदल आहे त्याच्यामुळे शेती प्रणालीसुद्धा बदलली. तर अशा प्रकारे जनावरांवरती, माणसांवरती आणि शेतीवरती या मिथेन उत्सर्जनाचे दुष्परिणाम आपल्याला आत्ता दिसत आहेत. तर मी याचं शमन करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? सरकारी यंत्रणा असतील किंवा बायफ सारख्या सेवाभावी संस्था असतील आणि इतर काही संस्था असतील, ह्या निश्चितच याच्यावरती काम करत आहेत. आणि त्यातल्या त्यात आपण मगाशी जसं सांगितलं की प्रामुख्यानं जनावरांमध्ये जो किण्वन प्रक्रियेतून मिथेन तयार होतो त्याचं शमन करण्यासाठी विविध पद्धती अवलंबल्या जातात. त्यातल्या त्यात आपण जर बघायला गेलं तर एक आहे आहार प्रणाली. तर आपल्याला संतुलित आहार प्रणाली जर जनावराला दिली, आत्ता काय होतं की त्या पशुपालकाकडे किंवा शेतकऱ्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य वापर होत नाही. असंतुलित असा जनावराला आहार दिला जातो, त्याच्यामुळे ते पचत नाही आणि त्यामुळंच मिथेनसुद्धा बऱ्यापैकी जास्ती तयार होतो. म्हणून आपण शास्त्रीयदृष्ट्या असं म्हणतो की संतुलित आहार, ज्याला आम्ही रॅशन बॅलन्सिंग प्रोग्राम म्हणतो, तो जर अवलंबला तर नक्कीच मिथेनचं उत्सर्जन कमी होतं. दुसरं असं आहे की काही ठराविक अन्न पूरक घटकांचा उपयोग जनावरांच्या आहारामध्ये करायचा. अशा प्रकारची प्रणाली वापरली पाहिजे. तर ह्याच्यामुळं त्या जनावराचा आहार व्यवस्थित होईल आणि मिथेन कमी होईल. प्लस आणखी एक उपाययोजना आपण याच्यामध्ये असं करत आहोत सध्या, म्हणजे की अंमलात आणली जाते की शेणाचं व्यवस्थित विल्हेवाट लावणं, ज्याच्यासाठी बायोगॅस प्रणाली आहे. त्याच्यामुळं काय होतं की त्या शेणाचा प्रॉपर किंवा पुरेपूर उपयोग होतो आणि योग्य रीतीनं त्याचा वापर होतो. तर ह्या अशा विविध पद्धती सरकारी यंत्रणा, विविध संस्था, सामाजिक संस्था ह्या त्या लेवलला करत आहेत. म्हणजे नक्कीच.
पशुधनाच्या माध्यमातून आपण बघतोय की मिथेनचं उत्सर्जन होत आहे, तर मग आपली बायफ सारखी एक नामांकित संस्था यासाठी काय उपाययोजना करते? बायफ भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही संस्था खऱ्या अर्थाने 24 ऑगस्ट 1967 साली डॉक्टर मणिभाई देसाईंनी सरांनी ज्यावेळी स्थापन केली त्यानंतर त्याला बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन असं नामांकन झालं आणि ती संस्था गेली एक जवळपास 55 ते 56 वर्ष झालं आम्ही कार्यरत आहेत. तर तुम्हाला माहीतच आहे की बायफ हे सर्वांगीण विकासासाठी काम करतं, परंतु त्याला जोड जी दिली जाते ती संशोधनाची पण आम्ही देतो. फक्त विकास आणि संशोधन, कारण फक्त सर्वांगीण विकास म्हटलं तर विकासाशिवाय संशोधन नाही, संशोधनाशिवाय विकास नाही. त्यामुळे बायफ अशी संस्था आहे की विकास आणि संशोधन करते. आता हे करत असताना आम्ही पर्यावरणामध्ये जल, वायू, धरती, त्यानंतर विविध संसाधनं यांचा वापर करून त्याचा वापर जनावरांच्या आणि शेतीच्या विकासासाठी कसा करता येईल, जेणेकरून त्या ग्रामीण भागातील जनतेसाठी किंवा ग्रामीण विकासासाठी आम्ही कसा हातभार लावू शकू याचा आम्ही विचार करत असतो. तर हे काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतो, जसं की पशुपालन आहे, त्यानंतर शेती आहे, शेतीपूरक व्यवसाय आहेत, त्यानंतर आम्ही वॉटरशेडमध्ये काम करतो, कम्युनिटी हेल्थमध्ये काम करतो, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काम करतो. तर हे अंमलात आणत असताना एक उदाहरणच द्यायचं झालं तर जवळपास 15 राज्यामध्ये पशुधनाचा कार्यक्रम आम्ही विस्तारित केलेला आहे. तर जवळपास 4,500च्या वरती आमचे कॅटल डेव्हलपमेंट सेंटर म्हणतो आम्ही, पशुधन विकास केंद्र, तर ह्याच्यामार्फत आम्ही शेतकरी आणि दूध उत्पादकापर्यंत पोहोचतो. तर हे काम करत असताना आम्हाला एक प्रकर्षानं जाणवलं की आपलंसुद्धा तेवढंच कर्तव्य आहे की हे ग्लोबल वॉर्मिंग कमी कसं करायचं आणि जो काही पर्यावरणामध्ये ऱ्हास चाललेला आहे ते कमी करण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन काय द्यायचं. त्याचाच एक भाग म्हणून आज म्हणजे देशामध्ये तर आहेच आहे, परंतु इंटरनॅशनल लेवलला बायफनी क्लायमेट ॲक्शन कमिटीसुद्धा आमची तयार आहे, जी की 5 वेगवेगळे वर्किंग ग्रुप्स आहेत. आणि आज तुम्हाला माहीत आहे COP29 जे की पाश्चिमात्य देशांनी अशा प्रकारची एक COP कन्सेप्ट आणलेली आहे की ज्याच्यामध्ये भारत जे UNFCCC म्हणून आहे त्याची ऑब्झर्वेटरी संस्था म्हणून आमचं नामांकनसुद्धा आम्हाला 2020 साली मिळालं. आणि त्याचाच एक भाग म्हणून गेली 3 COP27, COP28 आणि COP29 आम्ही अटेंड आणि रिप्रेझेंट करतो आहे भारताला. ह्या सगळ्यांचा सार करून आम्ही शेतकरी असतील किंवा दूध उत्पादक असतील तर हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी, मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी काही आम्ही त्यांना सल्ले देतो. आणि ह्या सल्ल्याचाच भाग म्हणून आम्ही सर्वसाधारणपणे ढोबळमानाने असं सांगतो त्यांना की बाबा तुम्ही खालील प्रणाली अवलंबून आणा, जसं की सेक्स सॉर्टेड सिमन म्हणजे वीर्य जे आपण वापरतो जनावराच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी, तर ते अशा पद्धतीनं बनवलेलं असतं की ज्याच्यामध्ये लिंगनिर्धारित वीर्यमात्रा म्हणतो आपण. त्याच्यामुळे सेक्स सॉर्टेड सिमन काय करतं की एक ॲश्युरन्स देतं की तुम्हाला 90%पेक्षा जास्ती ह्या कालवडी मिळतील, कारण शेतकऱ्याचा जास्ती फोकस असतो तो कालवडी मिळवण्यावरती. जर नर तयार झाले तर त्याचं काय करायचं हा आपल्यापुढं प्रश्न आहे. मग त्याला असंच जगवतो आपण, परंतु ते जगवत असताना त्याची खाद्यपद्धती व्यवस्थित वापरली जात नाही, त्याच्यामुळे मिथेन जास्ती तयार होतं. म्हणून सेक्स सॉर्टेड सिमनचा जर वापर केला तर त्याच्यामुळं मिथेन कमी करायला इनडायरेक्टली आपण ही प्रणाली वापरा असं सांगतो. दुसरी आपण एक तंत्रज्ञान म्हणून शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादकांना सांगतो की हरितधरा. तर हरितधरा असा प्रोडक्ट आहे की तो अँटीमिथॅनोजेनिक फीड सप्लिमेंट म्हणतो, म्हणजे जनावराला खाऊ घातल्यानंतर त्यापासून 18 ते 20% मिथेन उत्सर्जन कमी करायला मदत करतं. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल आम्ही रिकमेंडेशन करतो. तिसरी प्रणाली आम्ही सांगतो की रॅशन बॅलन्सिंग प्रोग्राम म्हणजे संतुलित आहार प्रणाली मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि चौथा आम्ही त्यांना सांगतो की तुमच्याकडे जे शेण येतं आहे त्या जनावरांचं, तर त्याचं योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही जो आपण प्लास्टिक टँक वापरून आम्ही पेटेंटेड टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापरलेली आहे आणि अशा प्रकारचे बायोगॅस आम्ही म्हणजे प्रचलित आहेत ते रिकमेंड करतो. तर हे जे बायोगॅस आहेत त्याच्यामध्ये 2 पॅटर्नसुद्धा मी आणि आमच्या टीमनी मिळवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं बायफ हे फक्त ग्रामीण विकासाचंच काम करत नाही, तर पर्यावरणाला पूरक अशी प्रणाली वापरण्यासाठी प्रवृत्त करणं हे सुद्धा महत्त्वाचं काम करतं आहे. आणखी येणाऱ्या कालावधीमध्ये इंटरनॅशनल काही प्रोजेक्ट्स आपल्याकडे येत आहेत, तर पुढल्या महिन्यामध्ये कदाचित आपल्याकडे भारतामध्ये प्रथमतः बायफ ह्या संस्थेकडं असं मशीन येतं आहे ज्याला ग्रीन फीड युनिट म्हटलं जातं की त्याच्यामध्ये जनावराला आपण खाऊ घातल्यानंतर 5 ते 7 मिनिटामध्ये त्या जनावरापासून मिथेन किती निघाला
हे मेजरमेंट होतं. म्हणजे बरं. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे बायोफसाठी. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला हरितधरा एक नवीन तंत्रज्ञान प्रणाली आहे. बरोबर. तर त्याच्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल? इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही जी आहे नवी दिल्ली येथे आहे. तर ही संस्था जे नॅशनल लेवलला काम करते, तर त्यांनी जवळपास 15-16 वर्षापूर्वी ह्या विषयावरती काम सुरू केलं होतं. आणि ते काम सुरू करत असताना त्यांनी काय केलं की देशांतर्गत असे काही रिजन वाईज म्हणजे त्यांनी डेटा इन्व्हेंटरी मेंटेन केली, ज्याच्यामध्ये मिथेन किती तयार होतो, नंतर कुठल्या खाद्यप्रणालीला किती मिथेन तयार होतं, कुठलं ब्रीड किंवा कुठली जात जनावराची किती मिथेन तयार करतं, ह्याच्यावरती संशोधन केलं. आणि हे संशोधन करण्यासाठी देशभरातून विविध संस्था निवडल्या, ज्याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या इन्स्टिट्यूट्स असतील, तर त्यातलीच एक इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन अँड फिजिओलॉजी बँगलोर स्थित. तर ती ही प्रकल्प राबवते आणि त्याच्यामध्ये बायफ एकमेव जी सेवाभावी संस्था आहे आणि त्या संशोधनाचा मी सुद्धा पार्ट होतो. आणि मला आनंद वाटतो की त्यांनी त्याचं जे पेटंट मिळवलं त्या प्रोडक्टचं टेस्टिंग आम्ही आमच्याकडे केलं. आणि अशा पद्धतीनं हा जो प्रोडक्ट आहे हरितधरा, तर त्याचा शब्दशः अर्थ हा संस्कृत वर्ड आहे, म्हणजे ग्रीन अर्थ म्हणतो, म्हणजे हरित धरती म्हणजे ग्रीन आणि धरा म्हणजे धरती. तर अशा पद्धतीनं जे काय आता धरती आपली जळती आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, त्याला शमन करण्यासाठी हा प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियल फॉर्म्युलेशन असल्यामुळे सांगता येत नाही, परंतु एक सांगतो की काही टॅनिन बेस्ड याच्यामध्ये मटेरियल वापरलेलं असतं, सॅपोनिन बेस्ड मटेरियल वापरलेलं असतं. त्याच्यामुळं हा प्रोडक्ट जनावरातील मिथेन शमन करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा आहे की या हरितधराचे फायदे असे आहेत की कुठलाही ॲडिशनल हा एक्स्ट्रा खर्च नाही आहे आपल्या दूध उत्पादकासाठी. जो काही आत्ता पशुखाद्य खाऊ घालतं, समजा एखाद्या जनावराला 5 किलो पशुखाद्य खाऊ घालतं आहे, तर त्याच्यातलं फक्त अर्धा किलो पशुखाद्य कमी करायचं आपल्याला आणि अर्धा किलो फक्त हरितधरा द्यायचं आहे, की जे अर्धा किलोची जी कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा ही जी कॉस्ट निश्चितच कमी असणार आहे. म्हणजे शेतकऱ्याचं आर्थिक सुद्धा सबलीकरण ह्याच्यातून होतं आहे. दुसरं असं आहे की 18 ते 20% मिथेन कमी होतं आहे आणि ह्याचा कुठंतरी शेतकरीसुद्धा पर्यावरणासाठी एक त्याचं स्वतःचा हातभार लावतो आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये काही फॉर्म्युलेशन्स अशी आहेत आमची हरितधरामध्ये की ज्यामुळं दुधामधलं लॅक्टोज वाढायला मदत होतं आणि त्याच्यामुळं एक ऊर्जा मिळते. त्याच्यामुळं दरवाढ जी आहे ग्रोथ रेट ज्याला आपण म्हणतो जनावराची वाढ, ती वाढण्यास मदत होते. तर सर्वसाधारणपणे दुधामध्ये वाढ झाली की अर्थातच अर्थार्जन चांगलं होईल. तर अशा पद्धतीनं हा हरितधरा प्रोडक्ट आहे तो खूप छान आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 250 मेट्रिक टनापर्यंत फील्डवरती हा प्रोडक्ट सप्लाय केलेला आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही 11 ते 12 मेट्रिक टन इतका मिथेन कमी करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि दुसरं आहे की हे फक्त मोठ्या जनावरालाच द्यायचं असं नाही, 4 महिन्याच्या वरच्या वासरांनासुद्धा 150 ग्रॅम प्रति वासरू प्रतिदिन 4 महिन्याच्या पुढे एवढं आपण रिकमेंड करतो. तसेच दुभत्या जनावराला किंवा मोठ्या जनावराला 500 ग्रॅम प्रति जनावर प्रतिदिन, याच्यापेक्षा जास्ती नको, कारण त्याचे काहीतरी साईड इफेक्ट होऊ शकतात. आणि 4 महिन्याच्या आतल्या वासरांना अजिबात आपण देत नाही, कारण त्याचे तोटे आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, बायफ ऑफिशियली आपण जे ॲग्री इनोव्हेट म्हणजे ICAR जे आहे त्याचीच एक संस्था आहे, त्यानंतर ICAR आणि बायफ ह्याच्यामध्ये एक करार झालेला आहे. आणि त्या कराराच्या अंतर्गत सप्टेंबर 2022 साली त्याच्या अंतर्गत आपण ह्या प्रोडक्टचं प्रोडक्शन उरुळी कांचन येथे करतो आणि तिथून तो पूर्ण देशामध्ये आपण सप्लाय करतो. त्याच्यामुळं निश्चितच हा प्रोडक्ट खूप छान आहे, ज्याच्यामुळं मिथेन उत्सर्जन कमी होतं. सर, मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी ज्या काही पद्धती अवलंबल्या जातात, काही अडचणी येतात का? अडचणी असतील तर त्या कोणत्या? आणि तसंच जे पर्यावरणाचा डायरेक्ट संबंध मिथेनच्या जे उत्सर्जनाशी येतो, तर ते समतोल राखण्यासाठी सुद्धा आपल्या पशुपालकांचा मोठा रोल आता यामध्ये येतोय. तर त्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? तर ह्याचं मुख्य कारण प्रकर्षानं जे आम्हाला जाणवतं ते म्हणजे एक म्हणजे अभाव की या ज्ञानाचा की मिथेन इमिशन काय आहे किंवा मिथेन उत्सर्जन काय आहे, मिथेन वायू काय आहे, हरितगृह वायू काय आहेत, याचं खऱ्या अर्थाने ज्ञान शेतकरी किंवा दूध उत्पादक ह्यांना नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे ज्ञान अपुरं असल्यामुळं त्याच्यावरती आपल्याला शमन कमी करण्याच्या काय उपाययोजना करायच्या ह्याच्याबद्दल काहीही देणं घेणं वाटत नाही त्यांना. त्याचं कारणच आहे, कारण पर्यावरणाचा ऱ्हास का होतो आहे
किंवा त्याचं महत्त्व काय हे ते कुठंतरी आपण त्यांना सांगितलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणखी एक आम्हाला अडचण अशी जाणवते की कुठेतरी आपण कमी पडतोय की अशा प्रकारचे मिथेन उत्सर्जन कमी करणारे किंवा शमन करणारे काही प्रोडक्ट्स शेतकऱ्यापर्यंत किंवा पशुधन पालकापर्यंत पोहोचत नाही आहेत. ती यंत्रणा कुठेतरी आपल्याला सुधारली पाहिजे. त्यासाठी एक आपण सांगड अशी घातली पाहिजे की जे काही सरकारी यंत्रणा आहे, सेवाभावी संस्था जशी बायफसारख्या आहेत आणि काही प्रायव्हेट सेक्टर्स आहेत, यांच्या तिघांची जेणेकरून शास्त्रज्ञ म्हणजे युनिव्हर्सिटी असेल या चौघांची जर सांगड घातली आणि ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत हे नॉलेज आपण पाठवलं जेणेकरून शेतकरी त्या ज्ञानाबद्दल अवगत होईल आणि मग ती आत्मसात पण करेल, तर हे कुठंतरी थांबलं जाईल. शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे किंवा दूध उत्पादकाने काय केलं पाहिजे, तर अशा प्रकारची वंशावळ किंवा गुरं किंवा जनावरं आपल्याकडे सांभाळली पाहिजेत ज्यांचं दूध देण्याची क्षमता चांगली आहे, त्यांचं मिल्क पोटेन्शियल चांगलं आहे, त्याच पद्धतीत ते खाल्लेलं चांगलं पचवतील. ह्याचा फायदा काय होईल की चांगलं पचवलं तर मिथेन कमी तयार होईल. दुसरी गोष्ट की जे दूध वाढेल आणि मिथेन उत्सर्जन कॅल्क्युलेट करण्याच्या ज्या पद्धती आहेत, पर लिटर किती आहे म्हणजे प्रति लिटर दुधाच्या मागे मिथेन किती होतो ते प्रमाण निश्चितच कमी होईल. दुसरं आहे त्यांची आहार प्रणाली, संतुलित आहार प्रणाली अवलंबली पाहिजे. काही पूरक घटक नक्कीच, काही पूरक घटक जसे हरितधरा सांगितलं ते अवलंबलं पाहिजे. आणि चौथा महत्त्वाचा भाग असा आहे की चारा पिकाची बियाणं सुद्धा त्यांनी इव्हन म्हणजे शास्त्रज्ञांनी सुद्धा त्यात प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारची चारा पिकाची वाण किंवा बियाणं तयार केली पाहिजेत जी की खाल्ल्यानंतर जनावरांच्या पोटामध्ये कमी प्रमाणात मिथेन उत्सर्जन होईल. मानवाच्या आणि जनावरांच्या जीवन सुरक्षिततेसाठी आणि अर्थातच त्याचा संबंध पर्यावरणाशी येतोय, तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सगळ्याच आमच्या सह्याद्री वाहिनीच्या दर्शकांना आणि पशुपालकांना काय संदेश द्याल? तर एक नागरिक म्हणून आपण सुद्धा काही कर्तव्य आपली पाळले पाहिजेत. प्लास्टिक बंदी आपण अंमलात आणली पाहिजे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी काही आपण जाळतो फेकतो त्या व्यवस्थित विल्हेवाट केल्या पाहिजेत. तसं शेतकरी आणि दूध उत्पादक ह्यांना जर सांगायचं झालं तर आम्ही आत्ता पाहतो की बरेचसे युवा वर्ग पुढे येतोय आणि ते कुठेतरी आत्मसात करतायत. कारण त्याचा फरक असा आहे की त्यांचंही म्हणजे ह्या ज्ञानाबद्दल अवगत असं ज्ञान त्यांना मिळतं आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, मोबाईलच्या माध्यमातून असेल. तर मी असं म्हणेन जाता जाता शेवटी एक सल्ला की या यूथ वर्गाने थोडंसं आणखी पुढे यावं आणि थोडंसं ह्याचा आणखी सखोल अभ्यास करून आमच्यासारख्या तज्ज्ञांचा त्यांनी सल्ला घ्यावा. आणि जी परंपरागत शेती किंवा आपण पशुपालन करतो आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा करणं गरजेचं आहे आणि कुठंतरी व्यावसायिक दृष्टिकोन त्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याचसोबत त्यांनी हे शेती किंवा दुग्ध व्यवसाय करत असताना ह्या ज्या प्रणाली किंवा तंत्रज्ञान आहे जसं बायफसुद्धा राबवतं, ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जसं आता आपण हरितधरा म्हटलं, बायोगॅस म्हटलं, सेक्स सॉर्टेड सिमन म्हटलं. बायोगॅस जरी वापरला तरी त्यातून त्यांना आणखी आर्थिक उदरनिर्वाह होऊ शकतो, कारण त्यातून काही कार्बन क्रेडिट्स जनरेट होतात जे की शेतकऱ्यांपर्यंत पास ऑन होऊन त्यांचं एक चांगलं असं उत्पन्न होऊ शकतं. तर ह्या प्रणालीचा, ह्या तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर करावा आणि त्यांची शेती आणि पशुपालन व्यवसाय अगदी सधन असा करावा जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास टाळला जाईल, त्यांचंही कुठंतरी एक सामाजिक कार्य जे आहे ते त्या निमित्तानं होऊन जाईल. आणि तिसरं महत्त्वाचं आहे की आर्थिक नियोजन व्यवस्थित त्यांना करता येईल आणि जनावरं आणि माणसं किंवा मनुष्य प्राणी ह्यांचासुद्धा जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे शरीराच्या तो कुठंतरी मला वाटतं सफल होईल. चला आपण सगळे मिळून या धरतीचा ऱ्हास टाळूया आणि हरीभरी धरती ज्याला म्हणतो हरितधरा अशी आपली ग्रीन अर्थ ठेवूया. ग्लोबल वॉर्मिंग होण्यामागची काय कारणं आहेत, मिथेन उत्सर्जन कशा पद्धतीने होतं आणि ते रोखण्यासाठी आपली पण काय भूमिका असली पाहिजे, त्यासाठी शेती आणि पशुपालकांनी सुद्धा कशा पद्धतीनं शेती करावी किंवा पशुपालन करावं याची सखोल माहिती आज सरांनी आपल्याला दिलेली आहे. त्याबद्दल मी बायफच्या आपल्या पशु आहार आणि पशुपोषणशास्त्र विभागाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर मनोज कुमार आवारे यांचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या प्रतिक्रिया आणि मत आम्हाला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका चर्चासत्रात एका नवीन महत्त्वाच्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.